वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. आपले 4 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तर कुणालाही शेअर न करता चांगले व्ह्यूज आलेले आहेत, 20-22. तर आज आपला टॉपिक आहे क्लिनिंग. रोड क्लीन करतात ते PCMC PMC चे एम्प्लॉई, त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहे. ते लोक निस्वार्थीपणे काम करतात, त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट मनात आला असेल तर पहिले लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा रिस्पेक्ट. तर चला आपण बोलूया. एक मिनिट, ट्रॅफिक. तर ते लोक एकदम निस्वार्थी भावाने रस्ते क्लीन करतात. काही लोक रस्त्यावरती घाण करतात, थुंकतात, कचरा करतात, पण हे लोक त्याची एक समाजाला काहीतरी देणं लागतं या हेतूने सेवा करतात. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांचं काम सुरू होतं. त्यांना रिपोर्टिंग करावं लागतं मेन ठिकाणी. त्याच्यानंतर त्यांना जो एरिया अलोकेट झालेला असतो त्या ठिकाणी पोहोचून मग रस्ते स्वच्छ करावे लागतात. रस्ते स्वच्छ करताना पोल्युशनला त्यांना फेस करावं लागतं. जी काही धूळ उडते त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. तसंच ते काम करतात. काय असेल तो कचरा त्यांना उचलावा लागतो. या लोकांबद्दल खूप काही लोक बोलतात की समाजाचं यांच्यासाठी खूप काही मोठं देणं आहे की जे त्यांना दिलं जात नाही. त्यांना पगार पण एवढा काही जास्त नसतो, पण तरी ते लोक आपल्या मनाने खूप चांगलं काम करतात. आपले शहर, आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. तर त्या लोकांबद्दल जर समजा आसपास आपल्याला कुठे ते क्लिनिंग करत असतील तर काही नाही, फक्त त्यांच्याकडे बघून हसा, स्माइल करा. एवढं केलं तरी भरपूर आहे तिथे. आणि जर समजा तुमच्याकडे आसपास काही खायला असेल, त्यांना असं द्यावं असं काही नसतं किंवा त्यांना काही इच्छा नसते, पण त्यांना काहीतरी समजा असंच काही असेल, फ्रुट्स असतील तर फ्रुट्स दिले तर ते एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. अजून जे लोकांना एक सवय असते की आम्ही रस्त्यावर थुंकतो, जे लोक मावा, गुटखा, तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकतात, ती एक खूप वाईट गोष्ट आहे आणि ती स्वच्छता त्यांना करावी लागते. सुका कचरा वगैरे ठीक आहे, त्यातपर्यंत ठीक आहे, पण हा जो कचरा आहे की ज्याने जी घाण होते ती त्यांना हाताने स्वच्छ करावी लागते. हे कितपत योग्य आहे? जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर गुटखा वगैरे खायची सवय असेल तर प्लीज थांबवा. तुमच्या काही शरीरासाठी पण चांगलं नाहीये. तसंच बद्दल समाजामध्ये जी तशी त्यांना वागणूक दिली पाहिजे की जे चांगलं काम ते लोक करतात. तर मला असं वाटतंय तो आपला थॉट चेंज झाला पाहिजे. हेच या व्हिडिओ मधून मला सांगायचं आहे. माझं या चॅनलचं मेन मोटिव्ह तेच आहे की ज्या लोकांबद्दल खूप कमी लोक बोलतात त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण करणे. जसं की आपण झोमॅटो डिलिव्हरी बॉयज त्यांच्याबद्दल बोललो, परत ट्रॅफिक पोलीस आहेत आपले की जे पण शहरासाठी, देशासाठी चांगलं काम करतात. माझं फक्त हाच पॉइंट आहे की, आणि या चॅनलमध्ये मला फक्त हेच बनवायचं आहे की बाबा हा नाही, पॉझिटिव्ह. या लोकांबद्दल खूप कमी लोक बोलतात. भरपूर युट्यूबर्स आहेत किंवा बाकीचे लोक आहेत, माहित नाही काही कंटेंट बनत असेल, पण मला असं वाटलं की नाही, हे जे लोक आहेत की ज्यांच्यावर काही कंटेंट बनत नाही, ज्यांच्याबद्दल आपण थँकफुल आहे, आपल्याला आपण ऍटलिस्ट एवढी तर गोष्ट त्यांच्यासाठी करू शकतो. सो माझा हा रिस्पेक्ट या लोकांबद्दल आहे, म्हणूनच मी हा चॅनल सुरू केला आहे. मला छान वाटतंय. अजून अशा वेगवेगळ्या लोकांबद्दल भरपूर व्हिडिओ येणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही
लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा आणि कमेंट केलं तर आपलं चॅनल बऱ्यापैकी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आणि जर समजा तुम्हाला जुने व्हिडिओ जर बघायचे असतील ते व्हिडिओ बघा चॅनलला जाऊन. आणि समजा तुमचा कोण ट्रॅफिक हवालदार पोलीस असेल, पोलीस मित्र असेल, प्लस डिलिव्हरी गाय जे तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. मला बरं वाटेल की माझं चॅनल चा रीच वाढतोय. सो दॅट्स इट. आणि हा व्हिडिओ आपण थांबवतोय. थँक्यू फॉर वॉचिंग. आपण असं नवीन नवीन टॉपिकवर भेटूया. अंटिल देन सी यू. थँक्यू फॉर वॉचिंग.